भक्तांनो, तुमच्या आयुष्यात खूप दिवसांनी काहीतरी चांगलं घडणार आहे. ते चुकवू नका आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतात आणि सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडं कमी असूनही आनंद देतं त्याला आयुष्य असे म्हणतात. आणि असं आयुष्य तुम्ही समाधानी आणि चांगल्या रीतीने जगायचं आहे. झाडाच्या खाली घातलेले पाणी सर्वात उंच पानांपर्यंत पोहोचते. त्याच प्रकारे प्रेमपूर्वक निस्वार्थ केलेले कर्म परमेश्वरापर्यंत पोहोचते. सेवा सर्वांची करावी, पण अपेक्षा कोणाकडूनही करू नये, कारण सेवेची खरी परतफेड परमेश्वरच करू शकतो, माणूस कधीच करू शकत नाही. म्हणून फक्त परमेश्वराची सेवा आपल्याला मनापासून नक्कीच करायची आहे. माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे ही वृत्ती ठेवा आणि मग बघा किती माणसं तुमच्या बरोबर जोडली जातात ते. आणि लक्षात ठेवा, आपलं जगणं दुसऱ्यांसाठी जेवणातल्या मिठासारखं असावं, जे पाहिलं तर दिसत नाही आणि नसलं तर जेवणच जात नाही असं आपण नक्कीच वागलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमचे परीक्षा घेतो आणि तेव्हा लोक यांना दुःख म्हणतात, तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात. दुःख हे प्रकृती संबंधाने असते आणि सुख हे ईश्वराच्या सानिध्यात असते. सुख वसे एके ठाई बहु पायी संताचिया. आणि म्हणून सुख फक्त नक्कीच देवाच्या पायाशी आपल्याला मिळू शकते. आणि चूक ही आयुष्याचं एक पान आहे, माफी ही त्या आयुष्याचं पुस्तक आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका, पण एका पानासाठी संपूर्ण पुस्तक मात्र कधी गमावू नका. आणि माणूस जन्म आहे, चुकीही होणारच, पण पहिल्या चुकीतून शिका आणि परत ती चूक करण्या वाचून स्वतःला नक्कीच तुम्ही आवरले पाहिजे. आणि स्वतःला आवरले तर तुम्ही त्यातून भरपूर मोठा बोधही घेऊ शकता आणि भरपूर मोठी शिकवणही तुम्हाला मिळू शकते. लक्षात ठेवा, जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला असतो तो अर्थ, आणि जे जीवन घडवतात ते असतात आपले स्वामी समर्थ. आणि म्हणून त्या स्वामी समर्थांना आपण नक्कीच भरपूर काही गोष्टी या त्यांना सेवेच्या मार्फत आपल्याला द्यायच्या आहेत आणि त्यांची सेवा आणि नामस्मरण नक्कीच करायचंय. माणसाचा जवळचा शत्रू राग आहे. राग आला की राग निश्चित आहे, कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपून टाकतो. आणि त्यामुळे जो रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकतो तो जीवनात यशस्वी मात्र होत असतो आणि जीवनात तो यशस्वी होऊन भरपूर काही प्राप्तही करू शकतो. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याच्या असण्याला अर्थ असतो त्याच्याच नसण्याची पोकळी जाणवत असते. केलेल्या मदतीला कधी उपकार समजू नका. आपलं सत्कर्म कुणी पाहत नसेल, पण मी पाहतोय असं स्वामी म्हणतात आणि मी त्याला त्या कामाचं फळ देईनच. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखविते. आपलेपणाही खूप पण जण दाखवितात, पण आपलं कोण आहे ते वेळच दाखवते आणि ते वेळच दाखवणार सुद्धा आहे. म्हणून आपण त्या वेळेला नक्कीच आपण त्या गोष्टी करायच्या सुद्धा आहे. आणि आपलं बाकी काही नाही तर एकच गोष्ट चुकत आहे, ती म्हणजे आपण आपल्यासाठी ज्या योग्य गोष्टी आहेत त्या गोष्टी करायच्या सोडून नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत आहोत. पण जर आपण स्वतःला घडवण्यासाठी आपला वेळ दिला तर आयुष्यात एका वेगळ्याच ठिकाणी पोहोचलो असू. फक्त आपला कम्फर्ट झोनने आपल्याला रोखून ठेवले आहे आणि तो कम्फर्ट झोन तोडून तुम्ही नक्कीच भरपूर गोष्टी आयुष्यामध्ये करू शकता आणि घडवू शकता. म्हणून आपण एक दोनदा हारलात म्हणजे आपण हारलात असा त्याचा अर्थ होत नाही, परंतु जेव्हा आपण प्रयत्नच करण्याचे सोडून देता ना, तेव्हा मात्र आपण नक्कीच हार मानलेली असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी हार न मानण्याची जिद्द एक दिवस आपल्याला जिंकण्याचं कारण बनत असते आणि तीच गोष्ट आपल्याला जिंकूनही देत असते. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहिलात तर आपण पाहिलेलं मोठ्या स्वप्नांमध्ये फरक पडायला वेळ लागणार नाही. आणि आपण स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करताना मध्येच थांबलो तर स्वप्नच राहील, वेळ नाही लागणार. आणि त्यामुळे काही झालं ना तरी सुद्धा हार मानू नका, कारण आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आपणच आणि ते आपल्यालाच पूर्ण करावं लागेलच. म्हणून कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतातच. फक्त असावा लागतो तो थोडा संयम. बराच वेळा आपण आयुष्याचे सोडत असलेले कठीण प्रश्न वेळेनुसार आपोआप सुटतात. म्हणून स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवून संयम बाळगला पाहिजे. आणि तो संयम बाळगला की तुम्ही सर्व काही तुम्हाला मिळत जाते आणि हळूहळू सगळं काही नीट होणारही आहे. म्हणून नकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात, आणि सकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी दिसत असते. आणि त्या संधीचं सोनं करायचं काम हे आपल्या हातात असतं आणि तेच तुम्हाला करायचंय.
म्हणून हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश आपल्याला मिळून जाते आणि ते यश मिळवण्यासाठी आपल्याला वायफळ खर्च हा करावा लागत नाही. म्हणून कुणी तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, तुमच्या स्वतःवरील विश्वासावर ठाम राहा. तुम्हाला कुणाच्या मदतीची गरज कधीच भासणार नाही. आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ज्ञानासोबतच तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता हे पण तितकेच महत्वाचे असते. आणि अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत आणि ती औषधे तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे. आणि मित्रांनो, जीवनात जर स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर कठीण परिस्थिती, आव्हाने यांना सामोरे जाऊन शून्यातून विश्व निर्माण करावे लागेल. आणि मान सन्मान मागून मिळत नाही तर तो कमवावा लागतो आणि तो कमवण्यासाठी आयुष्यात काहीतरी वेगळं मात्र करावे लागेल. आणि भाग्य संधी देते पण कठोर परिश्रम, मेहनत नक्कीच यश मिळवून देत असते. आणि ज्ञानी माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवून आणू शकते. आणि प्रत्येक अपयश एका नवीन सुरुवातीची संधी व दिशा देते. आणि म्हणूनच वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य ठेवून एखादे कार्य केल्यास कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला मदत ही मिळतच असते. आणि घड्याळाच्या काट्यावर नाही तर स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. वेळ बदलते आणि बदलवता पण येते, फक्त आपल्याला ती बदलवता आली पाहिजे. आणि यशस्वी होण्यासाठी चुकणे आणि शिकणे दोन्ही महत्वाचे असते. प्रयत्न करत राहा. जे करायचे आहे ते एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस नक्कीच होणार आहे हे मात्र निश्चित. आणि प्रश्न कुठलाही असो, कधीच एकटा येत नाही. तो उत्तराला बरोबर घेऊनच येत असतो आणि उत्तर त्याच्या सोबतच असते. आणि अखंडपणे चालू असणारा नदीचा पाण्याचा प्रवाह पर्वतालाही फोडून स्वतःचा मार्ग निर्माण करतो. त्यामुळे प्रयत्न करणे कधी सोडू नका. आणि आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची भीती नसावी, कारण संकटे ही तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी येतात. आणि जो या परीक्षेला सामोरे जातो तो आयुष्यात यशस्वी होतोच हे मात्र नक्की. आणि ते करा जे जग करण्याची हिंमत दाखवत नाही, कारण या जगात खेळाडू खूप आहेत. तुम्ही जे खेळ खेळणारे आणि जिंकणारे गेम चेंजर व्हा. आणि मग तुम्हाला सर्व लोक मान सन्मान नक्कीच देतील. आणि एकाग्र चित्ताने केलेले कोणतेही काम हे आपल्याला यश मिळवून देते, कारण जिथे समर्पण, त्याग, कष्ट असते तिथे परमेश्वर तुम्हाला मदत नक्कीच करत असतो. आणि कोणताही निर्णय घेत असताना तो तुम्ही स्वतः घ्या, कारण आयुष्य तुम्हाला जगायचे आहे. दुसऱ्यांच्या निर्णयाने आयुष्य जगाल तर स्वतःची ताकद तुम्हाला कधीच समजणार नाही आणि उमजणारही नाही. म्हणून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा, कारण दुसऱ्याची नक्कल करणाऱ्यांची नोंद इतिहासात ठेवत नाही आणि इतिहास ते थांबवू शकत नाही. प्रत्येक स्थितीला वेगवेगळा मनुष्य, वेगवेगळी लोकांची नोंद ही त्याला ठेवावी लागत असते. म्हणून संधीची वाट बघताना निराश कधी होऊ नका, पण जेव्हा मिळेल ना तेव्हा स्वतःला असे सिद्ध करून दाखवा की संपूर्ण जग तुमच्या बरोबर नतमस्तक नक्कीच होईल. आणि जुनी कार्यपद्धती, तंत्रज्ञान यात आपल्याला बदलत्या काळानुसार बदल करावाच लागेल. आणि जर आपण आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल स्वीकारले तरच आपण आपल्या क्षेत्रांमध्ये यशस्वी होऊ शकतो आणि निश्चित आपण चांगली कामगिरी पार पाडू शकतो. म्हणून कितीही हुशार लोकांसोबत बसा, पण अनुभव मैदानात उतरल्याशिवाय कधीच येत नाही. आणि देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले, फक्त अट एक घातली की डिझेल तोच प्रयत्न करेल आणि झिजेल ना तोच चमकेल आणि तोच पुढे सुद्धा जाईल. म्हणून महत्वाकांक्षा ध्येय असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा ध्येय पूर्णही होत नाही हे मात्र निश्चित. आणि जीवनात जर कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले तर निराशा होऊ नका, कारण कठीण रस्तेच सुंदर ठिकाणी पोहोचत असतात आणि सुंदर मार्ग ते आपल्याला काढूनही देत असतात. म्हणून परिस्थिती कशी असू द्या, पण जिंकण्याची आशाच इतकी तीव्र ठेवा की जिंकण्याशिवाय दुसरा पर्यायच तुमच्याकडे उरला नाही पाहिजे. आणि तुम्ही नक्कीच जिंकण्याकडे लक्षही दिले पाहिजे. आणि एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची, त्यागाची अनेक वर्षे मात्र असतात आणि ती वर्षे तुम्ही नक्कीच नीट तुम्ही समजून घेतली पाहिजे. मनोबल व नैतिक धैर्य ही संकटातून बाहेर काढणारी दुधारी शस्त्रे आहेत. आणि कठीण परिस्थितीत जीवनात जर तुम्हाला कोणी मार्ग दाखवू शकत असेल तर तो असतो तुमचा अनुभव, आणि तोच अनुभव तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. म्हणून संघर्ष अवश्य थकवतो, पण आपल्याला आयुष्यात येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी तयार मात्र करत असतो. आणि द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो. आणि तो कसा घडेल, मग त्याची नक्कीच बदनामी झाल्यावर तो नक्कीच चांगल्या मार्गाला असेल तर चांगल्या मार्गाने तो प्रवास आपला सुरू ठेवत असतो. म्हणून मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची भीती
आपल्याला कधीही वाटू शकत नाही. आणि जगाने वेळात काढलेली माणसे पुस्तकाच्या धड्यात मात्र सापडत असतात. कारण त्या जगाने त्या लोकांना वेळात काढलेलं असतं, पण ती लोक नवीन इतिहास मात्र घडवत असतात. आणि आयुष्यात खडतर काळात केलेला संघर्ष, त्यातून आलेले अनुभव आपल्याला ध्येय प्राप्त करण्यास मदत करत असतात. आणि ते आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकवून जात असतात. आणि प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असे नसते. कधीतरी उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग सापडतो, जो आपल्याला योग्य दिशा दाखवत असतो. आणि काय करायचे हे ठरले की मग कसे करायचे याचा मार्ग आपल्याला सापडतोच. आणि संकटात कुठेतरी संधी दडलेली असते, त्या संधीचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे. आणि देणारा हा कायमच सर्वश्रेष्ठच असतो. मग तो आधाराचा एक शब्द असो व अडचणींच्या वेळी दिलेल्या मदतीचा हात असो. म्हणून परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण मात्र देत असते. आणि ताकदीसोबत जबाबदारी येते. जबाबदारीची जाणीव असेल तर ताकद सार्थकी लागते. आणि मित्रांनो, इतिहासात भविष्य शोधत बसायचे की भविष्यात इतिहास घडवायचा, हे सर्वस्वी आपल्याला हातात आहे. आणि ते आपण नक्कीच स्वतः ठरवू शकतो. म्हणून आयुष्यात चढ उतार येतात, हा आयुष्याचा एक भाग आहे. म्हणून तुम्ही प्रयत्न करणे कधीही सोडू नका. नेहमी सकारात्मक विचार करा, कारण सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्यास मदत करत असतो आणि पुढे घेऊन जात असतो. आणि ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील, त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरू करतील आणि ते सुरू करणारच आहेत. म्हणून जीवन जगण्याचे 2 मार्ग बनवा. एक जे आवडते ते साध्य करा, आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीने मात्र जगायला शिका. आणि जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची असते. तर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग मात्र होत नाही. आणि प्रारंभ हा लहान असला तरी सातत्याने केलेले प्रयत्न आपल्याला गोड फळ हे देत असतात. आणि कार्यात यश मिळो व न मिळो, प्रयत्न करण्यात कुचराई करू नका. आणि छोट्या प्रयत्नांनी केलेली सुरुवात तुम्हाला मोठे यश मात्र मिळवून देते. आणि 1000 मैलांचा प्रवास एका पुढे टाकलेल्या पावलाने सुरूही होत असतो. म्हणून प्रेरणा ही तुम्हाला सुरुवात करून देण्यास उपयुक्त ठरते. आणि सवयी ज्या आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदतही करत असतात. म्हणून पुन्हा नव्याने सुरुवात हे निसर्गा इतके सुंदर दुसरे कोणीच शिकवत नाही. आणि मित्रांनो, तुम्ही पुन्हा एकदा हारल्यानंतर सुरुवातही केलीच पाहिजे. काय माहिती तेव्हा तुम्हाला यश हे मिळून जाईल. म्हणून कोणत्याही क्षेत्रात तुम्ही वाटचाल कशी होईल याची चिंता करत बसू नका. कारण सूर्य रोज मावळताना दिसतो, पण कधीच तो मावळत नाही. कारण तो आपलं पृथ्वी त्याच्या भोवती फिरत असते. म्हणून जे आहे त्याबद्दल आभार माना. पण जे मिळवायचे आहे ना, ते मिळवल्याशिवाय कधीही तुम्ही शांत बसू नका. आणि संधी अनेकदा आपले दार थोठावत असते, ती पकडणे आणि तिचा वापर करणे हे आपल्याच हातात असते. आणि हे आपण समजून घेतले पाहिजे. हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा. आणि जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावे लागते. इतकेच लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवले तर संपूर्ण जग तुमच्या पाठीशी नक्कीच उभं राहील. आणि अपयश संध्याकाळी विसरून जायचे असते. कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी असते आणि यशापर्यंत पोहोचण्याची. आणि जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते, हे मात्र निश्चित. आणि पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो पूर्णपणे संपत असतो. आणि आधी केले मग सांगितले हीच आचार पद्धती तुम्हाला नेतृत्व पदाला पोहोचवेल. आणि नक्कीच तुम्ही काही गोष्टी कराल त्याच्या अगोदर त्याची बोल नक्कीच तुम्ही तुमच्या तोंडून काढू नये आणि कुणाजवळही बोलू नये. एकदा दिवस किती वाईट असला ना, तर 24 तासात तो संपतच असतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी परत उठून अजून जोमाने आपण प्रयत्न केलेच पाहिजे आणि आपले प्रयत्न अजून वाढवलेही पाहिजे. आणि वाईट लोकांमुळे तुम्ही चांगले बनण्याचा प्रयत्न कधीही सोडू नका. आणि कधीही तुम्ही चांगल्या मार्गाला लागा आणि चांगले बनण्याचा तुम्ही प्रयत्न नक्कीच मनापासून केला पाहिजे. आणि ध्येय एवढे मोठे निवडा की त्यासमोर येणारी संकटे लहान वाटू लागतील. त्या संकटांना तुम्ही न डगमगता सामोरे नक्कीच गेले पाहिजे. आणि आपण आज ज्या वेदना अनुभवतो ती आपली उद्याची शक्ती असते. आणि ती शक्ती आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत असते. म्हणून तुमच्या मनातील भीतीचा आणि शंकांचा सामना करा. एक दिवस जग तुमच्या समोर नक्कीच असेल आणि तुम्हाला नक्कीच मुजरा करेल. म्हणून आपल्या कर्तृत्वाची उंची मोठी असेल ना, तर तिथे नशिबाला पण कमीपणा आपल्याला घ्यावाच लागतो आणि ते नशीब पण आपल्या समोर झुकतही असते. म्हणून जर तुमच्याकडे आरंभ करण्याचे धैर्य आहे तर तुमच्याकडे यशस्वी होण्याचे धैर्य सुद्धा असतेच. आणि तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही, तुम्हाला ते मिळते ज्यासाठी तुम्ही काम करत असता. आणि तुम्ही काम करत असता ती गोष्ट तुम्हाला मिळाली की तुम्हाला अत्यानंद आनंद होत असतो. आणि जगण्याच्या चक्रव्यूहात वादळे यायलाच हवीत, त्याशिवाय आपली क्षमता समजणार नाही, हे मात्र निश्चित.
आणि अपयशामुळे नाही तर स्वतःवरच्या अविश्वासामुळे स्वप्न अपूर्ण राहतात. आणि विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालावा. आणि विचार करण्याने माणूस खचतो तर प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर तो पोहोचत असतो. म्हणून तुमच्यावर असणाऱ्या ओठांना तुमच्या कार्याची स्तुती करायला मजबूर नक्कीच करा. आणि स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवितात ती माणसे आयुष्यात कधीही अपयशी मात्र होत नाही. आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा. आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे ते आयुष्य नक्कीच मनापासून जगा. संकटे आल्यावर लपून काही होत नाही. त्यांना ठामपणे जो तोंड देतो तो खरा बाजीगर मात्र असतो. आणि या जगामध्ये बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत. तुम्ही कृती करणारे नक्कीच झाले पाहिजे. आणि कोणतेही स्वप्न हे नवसाने पूर्ण होत नसतं. त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतही असतो. आणि उत्तम पुस्तक तुमच्या आयुष्याचे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. म्हणून पुस्तकही तुम्ही वाचलेच पाहिजे. आणि ते पुस्तक वाचल्याने ज्ञान तुम्हाला भरपूर मिळतही असते. आणि काळीज कधीच दगडासारखं नसतं. मनावर झालेल्या अन्याय व अत्याचारांमुळे त्या मनुष्याच्या संवेदना दगडासारख्या अविचल होऊन जात असतात. आणि एखाद्याला आयुष्यात उभे करण्यासाठी पैसाच लागतो असं काही नाही. त्या व्यक्तीला यशाचा योग्य मार्ग दाखवून साथ देणे म्हणजे आयुष्यात उभे केल्यासारखंच आहे. आणि काही जणांना घर सोडून वृद्धाश्रमात नाईलाजाने जावं लागतं तर काही जणांचं वृद्धाश्रम हेच हक्काचं मात्र घर असतं. आणि आपण तसं कधी करू नये. मित्रांनो, जीवन हा एक खेळ आहे. त्यात तुमची सरशी असो वा नसो तुम्हाला तो खेळावाच लागतो. जिंकलात तर तुमची वा वा आणि हरलात तर मान खाली घालून गप्प निघून आपण जायला पाहिजे. पण त्या नक्कीच जीवनासोबत आपण लढायला मात्र शिकलं पाहिजे. आणि पाण्याचा पूर आल्याशिवाय नदीचा काठणकाठ स्वच्छ होत नाही. आणि विचारांचा साठलेला कचरा मन भरून आल्याशिवाय रीता होत नाही. म्हणून मनही तुमचे कधीतरी भरूनही आले पाहिजे. आणि आपल्याला आयुष्यात सगळंच मिळत गेलं असतं तर कमवायची ताकद आणि किंमत आणि गमवायची भीती कोणालाच कळली नसती. रक्तांच्या नात्यांना मानपान द्यावा लागतो पण मनाने जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरची एक छोटीशी स्माईल ही पुरेशी मात्र असते. आणि आपल्या अडचणी कुणाला किती सांगाव्यात हे सुद्धा आपण आपलंच ठरवलं पाहिजे. कारण आपण अडचण दुसऱ्यांसाठी तमाशा बनून जात असते. आणि कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी नक्कीच तुम्ही वाटून घ्या. आली की घरचं घरपण टिकून राहतं. आणि म्हणून भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल पण आपल्यापासून कोणते नुकसान झाले नाही पाहिजे. आणि अशी भावना ज्यांच्याजवळ असते ना तो योग्य प्रगतीच्या वाटेवर मात्र असतो. आणि पैसा येईल जाईल पण हे वय आणि वेळ कधीच परत येणार नाही. आणि म्हणून आपल्या जोडीदारासोबत आहे तो वेळ नक्कीच तुम्ही प्रत्येक क्षण भरभरून जगायला हवा. आणि आठवड्यातून एकदा तरी आपल्या जोडीदारासाठी वेळ तुम्ही नक्कीच काढायला हवा. आणि सुखी जीवनासाठी नुसते घर चांगले असणे गरजेचे नाही तर त्या घरात चांगले वातावरण नक्कीच असणे गरजेचे चांगले आहे. आणि यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा वाचत बसाल ना तर उत्कृष्ट वाचक व्हाल. पण त्यांच्या गोष्टी अंमलात आणाल तर तुम्ही महान बनून जाल आणि तुम्हाला कोणी रोखूही शकणार नाही. म्हणून तसंच तुम्ही करायला हवं. आयुष्यातील काही निर्णय चुकत नसतात तर ते शिकवत असतात. आणि एकतरी स्वप्न असे बाळगा जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री जागून मेहनत करायला प्रेरणा मात्र देत राहील. आणि खांद्यांना आव्हाने पेलायची सवय झाली की पावले आपोआप संघर्ष नक्कीच करू लागतात. आणि कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही. आयुष्यातल्या अनेक आनंदाकडे पाठ फिरवून वर्षानुवर्षे साधना करावी आपल्याला लागत असते. आणि तुमचा मार्ग वेगळा आहे याचा अर्थ तुम्ही नक्कीच सर्वांपेक्षा पुढे जाणार आहात. आणि मित्रांनो, सोन्याची पारख सोनं कापून घासून आणि तापून होते तसेच माणसांची पारख गुणाने त्यागाने आणि चारित्र्याने होत असते. म्हणून एकाच वेळी 1000 ध्येय ठेवण्यापेक्षा 1000 वेळा एकच ध्येय ठेवा. तुम्ही यश तर मिळवणारच पण यशाचा इतिहासही तुम्ही घडवलाच पाहिजे. आणि रात्रीचा अंधार किती मोठा असू द्या सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच आपल्याजवळ नक्कीच येत असतो. आणि जर तुम्हाला सर्वोत्तम व्हायचे असेल तर इतर कोणीही करत नाही इतकी मेहनत तुम्हाला करावी लागेल. आणि जीवनामध्ये इतकी मेहनत केली तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. आणि केवळ स्वप्ने पाहून काही होत नाही. ती पूर्ण करण्यासाठी धोरण आखायला हवे. आणि ते धोरण आखले त्यानुसार कार्य सुद्धा करायलाच हवे. तुमचे अपयश एक वेळ स्वीकारले जाऊ शकते परंतु तुमची प्रयत्नच केला नसेल तर मग ते अमान्य आहे आणि ते कधी स्वीकारलं जाऊ शकत नाही. आयुष्यात धडपड आणि पडझड तर चालूच राहते. मग आपण धडपड का सोडायची? आपण प्रयत्न करत राहायचे आणि प्रयत्न करत करत यश हे नक्कीच मिळत असते. तुमचा एक निश्चय तुमच्या जीवनाचा अवघड मार्ग भविष्यात सोपा करून टाकतो. आणि कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीही अपयशी मात्र ठरत नाही.
तुमचे आदर्श तुमचे स्पर्धक होईपर्यंत परिश्रम नक्कीच करत राहा आणि खडतर काळात तुम्ही तुमच्या प्रयत्नांना अधिक धार चढवली पाहिजे. मित्रांनो, संकल्पवान ध्येयावर विश्वास असणारी 4 माणसे जरी असली तरी इतिहास बदलू शकतात आणि ती पुढेही जाऊ शकतात. म्हणून वास्तव स्वीकारणे ज्याला जमते तो आयुष्यात उशिरा का होईना यशस्वी होतो आणि तो वास्तव स्वीकारतो आणि वास्तवानुसार पुढे आपली कामगिरी पार पाडत असतो. म्हणून प्रत्यक्षात येणं किती अवघड असलं तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास कधी सोडू नका आणि स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी ही सामर्थ्य नेहमी तुमच्याकडे असते. त्याचा वापर करा आणि त्याला पुढे घेऊन जा. तुमचे ध्येय इतके मोठे ठेवा की पराभूत जरी झालात तरी तुम्ही तुमच्या इतरांपेक्षा जास्त उंची गाठलेली असते आणि तुम्ही पुढे गेलेले असतात. आणि नशीबही हारायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता ही जिंकण्याची पाहिजे. आणि लढाई जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्यांपेक्षा लढण्यासाठी बळ देणारे महत्वाचे असतात. आणि म्हणून मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हे माणसाच्या आयुष्यातील खरं आव्हान असतं. आणि एकत्र येणे ही सुरुवात आहे. एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे नक्कीच यश मिळते. आणि यश ही ट्रेन सारखे आहे, त्याला आत्मविश्वासाच्या इंजिनाची तर मेहनत, एकाग्रता, नशीब यांसारख्या डब्यांची गरज मात्र असते. आणि अनेक वेळा चांगले क्षण आणि आशीर्वाद कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येत असतात. आणि आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या 2 पावले पुढे मात्र असू. आणि आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मात्र मिळाली पाहिजे. आणि विझरलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेला असतो. एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो. त्याला प्रकाश हा मिळणार आहे आणि त्याला यशही मिळणारच आहे. म्हणून जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करीन, असं तुम्ही ध्येय ठरवलं पाहिजे. आणि तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतः निवडला पाहिजे आणि त्यासाठी स्वतः परिश्रम घेतले पाहिजेत. आणि ज्यांची स्वप्ने ही दमदार असतात त्यांनाच यश प्राप्ती होते. निव्वळ पंख असून काही फरक पडत नाही. मित्र, जिद्दीने उड्डाण सफल होते आणि जिद्दीने तुम्ही उड्डाण करायलाही हवी. म्हणून आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो की वाईट, तुम्हाला घडवत असतो. आणि आधी स्वतःवर विजय प्राप्त करा, मग मैदानात शेकडो लढाया लढल्या तरी विजय नेहमी तुमचाच होईल. आणि दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभत असते. आणि थेंब किती छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक मात्र असते. म्हणून परिस्थिती आडवी आली तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यांनाच भरभरून यश मात्र मिळत असते. आणि आपली शक्ती भूतकाळाशी वाढण्यापेक्षा भविष्यकाळ निर्माण करण्यात नक्कीच वापरली पाहिजे. आणि त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी कधीच होणार नाही. आणि पुस्तकांच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जात असतात. म्हणून येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटाला येण्यासाठी धाडस हे करावे लागेल आणि तो धाडस करेल आणि तुम्ही तुमच्या धाडसाने त्याच्याशी लढू शकाल. म्हणून यश त्यांच्याच पदरात पडते जो पराभूत झाल्यानंतरही आपली वाटचाल संयम आणि शांततेने चालू मात्र ठेवत असतो. आणि उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळे चांगले होईल आणि सगळे व्यवस्थित होणार आहे. म्हणून तुमच्या मर्यादांपेक्षा ताकदीवर लक्ष केंद्रित करा, तर ध्येय तुम्ही नक्कीच गाठू शकाल. आणि स्वप्न छोटं असले तरी चालेल, पण स्वप्न पाहणाऱ्यांचे मन मोठे मात्र असले पाहिजे. आणि यशस्वी व्हायचे असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते, पण यशाचे शिखर गाठायचे असेल तर स्पर्धकांची गरज असते. आणि ते स्पर्धक तुमच्या आयुष्यात नक्कीच असायला हवे. म्हणून नेहमी जिंकणाराच महान नसतो, तर कुठे हारायचे हे समजणारा देखील महान मात्र असतो. आणि माणसाजवळ पद हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी. मग दुनिया तुमचे कौतुक मात्र मनापासून करत असते. आणि पिढीजात मिळालेल्या संपत्तीचा नव्हे तर स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशांचा माणसाला गर्व असायला हवा. आणि माणसाने मन हे पाण्यासारखे असते, त्याला स्थिर ठेवायला शिकाल तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि अडचणींच्या काळातच आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते. आपण प्रामाणिक आहोत की नाही हे अडचणी आल्याशिवाय कधीही आपल्याला कळत नाही. आणि यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईलच आणि तुम्हाला नक्कीच ते मिळेल हे मात्र निश्चित. आणि लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत असता. आणि तुम्ही परिपूर्ण बनायच्या नादात असाल तर तुमची प्रगती होणार नाही. आणि त्यामुळे जसे आहात तिथूनच तुम्ही सुरुवात केलीच पाहिजे. आणि यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो कधीही तयार होऊ शकत नाही
कारण कोणताही शॉर्टकट यशासाठी आपण आजमावू शकत नाही, कारण त्यात भरपूर धोका असतो आणि आपल्याला यश मिळस्तोवर आपण चुकीच्या मार्गाला गेलेलो असतो. म्हणून आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते. म्हणून तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी मात्र बदलू शकता. आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलतील आणि तुमचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी ते मदतही करतील. आणि आयुष्यात झालेला त्रास विसरून कधी तुम्ही गेला पाहिजे, आणि पण त्यातून घेतलेला धडा कधी तुम्ही विसरू नका. आणि ओळखींमुळे मिळालेलं काम काही काळ टिकतं, तर कामामुळे मिळालेली ओळख ही आयुष्यभर टिकत असते. आणि नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे आणि सगळे काही तुम्ही करू शकता. आणि तुमच्यामध्ये इतके बल हे निर्माण झालेले असते. म्हणून जगा इतकं की आयुष्य तुम्हाला कमी पडेल आणि हसा इतके की आनंद तुम्हाला कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचाच खेळ आहे. आणि पण प्रयत्न तुम्ही इतके करा ना की परमेश्वराला तुम्हाला देणं हे भागच पडणार आहे. आणि छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबवण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका, कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक मात्र असतो आणि तो सर्व काही आपल्याला शिकवत असतो. म्हणून एक चांगले डोके आणि चांगले हृदय ही जोडी नेहमीच विजयी ठरत असते. आणि आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणे. आणि यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. म्हणून नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते, तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ ती रिकामी करत असते. म्हणून निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या एका हत्यारानेही काम करू शकतो, पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा संच असूनही तो काम करू शकत नाही. म्हणून आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होऊ शकतात. आणि यशस्वी व्यक्ती आणि इतरांमधील फरक हा ताकदीचा नव्हे तर इच्छाशक्तीचा असतो. म्हणून मित्रांनो, अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल खूप महान असते. आणि हीच नम्रता माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचवत असते. आणि आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल, मन शांत ठेवून पुढे जाल तर यशस्वी मात्र नक्कीच व्हाल. आणि कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेत असते. म्हणून अशक्य स्वप्न तेच आहे ज्याचा तुम्ही पाठलागच केला नाही. आणि आयुष्यात काही काळ वाईट काळ चालू असेल तर आयुष्याचं पुस्तक बंद करू नका, फक्त पान बदला आणि नवीन धड्यापासून तुम्ही सुरुवात करायला शिका. आणि आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्या समोर पर्वत उभाही करू शकते. म्हणून आपण कोणावर किती शंका घ्यायची आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा हे स्वतःलाच ठरवायचे असते. आणि आयुष्य तेच आहे जे अपयशानंतरही यशाकडे धावत असते आणि ते भरपूर काही मिळवून देत असते. म्हणून प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असते, पण प्रयत्न केले नाही तर 100% पराभव हा होतच असतो. आणि एक वेळ मान मिळाला नाही तरी चालेल, पण स्वाभिमान कधी गहाण टाकायचा नाही, कारण ती तुमची सिद्धता आहे आणि ती तुम्हाला मिळवायची असते. म्हणून यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला, माणसांना, नशिबाला दोष देत नाही. ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होत असतात. म्हणून गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपले आचरण खूप महत्वाचे असते. पूर्ण करण्याची जिगर असेल तरच मग स्वप्न बघण्यात अर्थ आहे, नाहीतर मग तुम्ही त्यासाठी नुसतंच बळजबरीने लढत असाल तर त्याला काही अर्थ उरत नाही. आणि विचार करून नाही मिळत स्वप्नांचे शहर, चालण्याची जिद्द सुद्धा पाहिजे. आणि ध्येय गाठण्यासाठी आणि ते चालण्याची जिद्दच तुम्हाला यश मिळवून देत असते. आणि योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे. आणि तुलना ही तुम्हाला करावी, पण कधी कुणाची अवहेलना कधी करू नये, कारण आपण जे पेरत असतो तेच मात्र उगवत असते. आणि पाणी धावत म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट ही सापडतच असते. आणि आयुष्यात आज येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो. आणि दुसऱ्यांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःचे साम्राज्य निर्माण करणे केव्हाही चांगले असते. आणि स्वतः आपण त्या कामाला नक्कीच वेळ सुद्धा देतो असतो आणि त्या कामामध्ये रममाण होऊन जात असतो. म्हणून दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते त्यांची प्रगती साक्षात देव सुद्धा कधीच थांबवू शकत नाही. आणि स्वतःच्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नका. लक्षात ठेवा, कोळशाच्या खाणीतच हिरे मात्र सापडत असतात. आणि तोपर्यंत कष्ट करत राहा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची गरज कधी पडणार नाही आणि तुमची ओळख ही सर्वत्र असेल. आणि मित्रांनो,
रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलत असते. आणि अपयशाच्या कठीण खडकाखालीच या यशाच्या पाण्याचा झरा मात्र असतो. आणि लोकांना वाटणारे एका रात्रीत मिळणारे यशासाठी कित्येक वर्षे संघर्ष हा करावा लागत असतो. आणि प्रेमळ स्वभाव व प्रामाणिकपणा या दोन गोष्टींमुळे साधे व्यक्तिमत्व सुद्धा श्रेष्ठ ठरत असते. आणि प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआप गवसतात. आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि यशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. म्हणून मित्रांनो, जीवनात यश मिळवायचे असेल तर मेहनतीवर विश्वास तुम्हाला ठेवायला लागेल. नशीब तर जुगारात आजमावले जाते आणि जुगार खेळूनच आपण ते नक्कीच आजमावू शकतो. म्हणून क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला कधी पर्याय नाही. आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नक्कीच उरत नाही. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रकृती तुम्हाला जिथे जिथे नेईल तिथे तिथे पूर्णपणे विश्वास ठेवून चालत राहणं हे तुमच्या दृष्टीनं गरजेचं आहे. आणि तेच तुम्ही केलं पाहिजे. आणि स्वामी जिथे नेतील आणि स्वामी जे करायला लावतील ते तुम्हाला नक्कीच करावंच लागेल. आणि बाळा, फरक पडतो फक्त एक गोष्टीने, तू हार मानली नाही आणि त्यानेच. म्हणून तू हार मानूच नको. तू कुठून आलायस, तुझ्याकडे किती पैसे आहेत, कोण ओळखतं तुला, या सगळ्यांना काही फरक पडत नाही. फरक पडतो फक्त एका गोष्टीने, तू हार मानतोयस का नाही. जर उत्तर नाही असेल तर समज की तुझं यश लांब असलं तरी ते ठरलेलं आहे. जग काही बोलू दे, पण तुझा आवाज या सगळ्यांवर भारी असायला हवा. आणि हे फक्त तू लक्षात ठेवायचं आहे. आणि यासाठी चालत राहायचं आहे आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा. जेवढा जास्त स्वामींवर विश्वास ठेवशील तेवढं जास्त तुला यश मिळत जाईल. एवढं फक्त लक्षात ठेव. स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला सर्वत्र दिसतील, फक्त तुमच्या मनात तो भाव असला पाहिजे. तुझ्या चरणी ठेवून माथा धरावे तुझे पाय, आयुष्याचे सार्थक करेल माझी स्वामी माय. आणि स्वामींच्या चरणी आपण एवढीच प्रार्थना करावी की आम्हाला सुख द्या आणि आम्हाला धनसंपत्ता द्या आणि आम्हाला आमच्या आयुष्यात भरपूर काही मिळवू द्या, ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि आमचं आरोग्य हे चांगलं ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना. असेच प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि भरपूर काही गोष्टी आपल्या आयुष्यात मिळतील, कारण आपण स्वामींचरणी लीन झालो आहे. स्वामींनी सांगितलं आहे, तू इमानदार राहा, बाकी मी सगळे सांभाळतो. म्हणजे आपण इमानदार राहिले की स्वामी सर्व काही आपलं बघून घेतात, स्मरण करतात, समोर उभे राहतात. ते स्वामी जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात, ते स्वामी जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात, ते स्वामी जे सुखदुःखाच्या पलीकडे आहेत, ते म्हणजे आपले स्वामी समर्थ. आणि हेच स्वामी समर्थ आपल्या पाठीशी कायम उभे असतात. ज्या जिभेवर सतत पैशांची व प्रॉपर्टीची भाषा असते, त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन हे घडत नसते. म्हणून त्या व्यक्तीकडून तुम्ही लांब राहिलेलंच बरं असतं. घर जळतं असलं तर बघत बसणार आणि राग झाल्यावर रडत बसणार, ही असते नक्कीच कायमची तुमची मनाविरुद्ध असणारी माणसे. आणि त्या माणसांना तुम्ही कधीच भाव द्यायचा नाही आणि त्यांच्यासोबत राहायचे सुद्धा नाही. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत, तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतील सुद्धा. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मात्र मिळत नाही. आपल्याला जे भेटले आहे ना, भेटत आहे ना वा भेटणार आहे ना, तो स्वामींचा प्रसाद आहे. या स्वरूपात आपण ते घेतले पाहिजे, म्हणजे आपल्या मनात कोणताही गर्व आणि अहंकार राहणार नाही. आमची वेळ वाईट नव्हती, आम्हाला माणसंच वाईट भेटली होती, असं काही लोकांच्या मनात असतं आणि काही लोकांच्या आयुष्यात घडत असतं. म्हणून ती माणसं आपण दूर करावी आणि आपण चांगल्या माणसांसोबत संगत करावी. म्हणून स्वामींना एकच नमस्कार करून म्हणायचं, तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. हेच स्वामींकडे तुम्ही नक्कीच प्रार्थना करून हेच प्रार्थना करायची आहे. तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जिवलग माणसं असतील. मग तुम्हाला नक्कीच साक्षात्कार दिसेल. स्वामी सांगतात, वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देत असते. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते. आणि ते आपण मिळवले पाहिजेही. जे हरवले आहे ना ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहे ना ते मात्र कधीच शोधून मिळणार नाही, हेही तितकंच खरंच आहे. म्हणून तो बघतो सर्वच, फक्त निर्णय उशिरा घेतो आणि मग आपल्याला थोडं उशिरा सर्व काही मिळतं.
पण आपण संयम राखायचा आहे आणि वाट बघत राहायची आहे. आजच तुमचं एका चुकीचं कर्म कधीतरी भविष्यात तुमच्या आयुष्याला डंक मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कर्म हे चांगलीच करावी हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी आणि सर्वात चांगलं हत्यार म्हणजे धैर्य आहे. सर्वात चांगली सुरक्षा म्हणजे विश्वास आहे आणि सर्वात चांगले औषध म्हणजे हसू आहे. आणि आश्चर्य म्हणजे जे सर्व विनामूल्य आहे आणि ते तुम्ही जपून ठेवलं पाहिजे. माणसाच्या डोक्यात काय शिस्त आहे हे कुणीही सांगू शकत नाही. म्हणून कुणावर डोळे झाकून विश्वास कधीच तुम्ही ठेवू नका. एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. मित्रांनो, जीवन एक घाट आहे जिथे काही अशी एक वळणं येतात जे आपल्या नशिबाचा संपूर्ण कायापालट करून टाकतात आणि आपलं आयुष्य हे वेगळ्या वर्णावर जातं. आणि ते स्वामींची इच्छा असते. विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. म्हणून विनाकारण मात्र काळजी कधीच करू नका. कुणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं ना तर या जगात कोणीच कोणाशी बोललंय नसतं. कटू आहे पण हेच सत्य आहे. म्हणून कोणालाही देवाने अशी अनुमती दिली नाही की कोणाच्या मनातला तो जाणू शकतो. म्हणून आपल्या जीवनाचा आनंद आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. आपले विचार कसे आहेत त्याच्यावर आपलं जीवन पूर्णपणे निर्भर असतं. मनाचा गाभारा पवित्र असला की त्यात प्रवेश करणारा प्रत्येक जण भाविकच असतो. म्हणून माझ्या आसपास अशी सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे. म्हणून अशी लोक तुम्ही ओळखायला शिकली पाहिजे. यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास हा कधीच सोपा नसतो आणि तो खूप कठीण असतो. हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. जवळ धन असूनही मनात निराशा असेल तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग नसतो. त्यापेक्षा आशेने जगणारा गरीब अगदी सुखी असतो. निरनिराळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपण स्वतःला पाहू शकलो तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यालाच भेटतील आणि मग शिक्षणाने यशाचे दार खुले होते आणि स्वतःला ओळखण्याची संधीही लाभते. म्हणून शिक्षण चांगल्या प्रकारे तुम्ही घेतलंच पाहिजे. सर्व विजयांमध्ये स्वतःच्या मनावरील विजय हा महान विजय असतो. म्हणून स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिका. तुम्ही सर्व जग जिंकलात म्हणून तुमच्या लक्षात येईल जे आहे त्यात त्याला समाधान मानता येतं, त्याला जीवनात नक्की सुखी होता येतं आणि तो व्यक्ती सुखी असतोही. म्हणून प्रेरणा तुमचे काम सुरू करण्यात मदत करते तर सवय तुमचे काम सुरू ठेवण्यास मदत करते. मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे, पण मीच सर्वोत्तम आहे हा अहंकार आहे. म्हणून तो अहंकार तुम्ही कधीच करू नये. कोणत्याही गोष्टीसाठी न राहावे दुसऱ्यावरती आश्वस्त. प्रत्येक जण एकटाच होतो आपापल्या वाटे मार्गस्थ. म्हणून आपण एकटे जगायला शिकले पाहिजे, कारण शेवटी आपल्याला एकट्या रस्त्यावर एकटे चालायचे आहे. म्हणून तेव्हा आपल्याला कोणाची गरज भासली नाही पाहिजे. जी व्यक्ती स्वतःवर मनापासून प्रेम करते ती कधीही कोणाला दुखवू शकत नाही आणि ती व्यक्ती कधी कोणाला दुखवतही नाही. म्हणून वाईट नजरेचा स्पर्श रोखण्यासाठी आपल्या नजरेला तलवारीची धार मात्र नक्कीच असावी लागते. खरे ज्ञान तेच आहे जे स्वाभिमान आणि अभिमान यातील फरक शिकवत असते. म्हणून ते ज्ञान आपण घेतले पाहिजे. स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात. म्हणून आयुष्यात निरीक्षण करणारं कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप होत असतं. आकाशाकडे झोपवण्यासाठी ओढ व जिद्द माणसाच्या रक्तात असावी लागते. ती उसनी घेता येत नाही हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून स्वतःचा जीव स्वतःच रमवायचा असतो. परिस्थिती जरी बेतासबात असली तरी मी तुमचा गुरु होते आणि शिकविते आणि ती गुरु होऊन तुम्हाला भरपूर काही ज्ञान देत असते. म्हणून परिस्थितीवर तुम्ही भरपूर काही गोष्टी या शिकत असतात. उदंड प्रेम करावं आणि दुसऱ्यावर प्रचंड विश्वास ठेवावा. चांगुलपणाच्या मार्गावर स्पर्धा नसते, म्हणून नेहमी त्याच मार्गाने आपण जात राहिलं पाहिजे. पुष्कळ घटना नुसत्या घडतात पण मागे मात्र आठवणी उरतात, तात्पर्य नाही. म्हणून सरोवरात अनेक बदकं पोहताना दिसतात पण हंस मात्र एकच असतो. जर तुम्ही हे हवे आहे ते मिळवण्यासाठी लढणार नसाल तर मग ते न मिळाल्याबद्दल रडूही नका. मग ज्याने तुमच्यासाठी दुसऱ्याला सोडले ना तो दुसऱ्यासाठी तुम्हालाही सोडू शकतो. एवढं मात्र तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे. आपले उद्याचे ध्येय हे आजच्या यशापेक्षा नेहमीच मोठे असले पाहिजे आणि मोठे ध्येय आपण जोपासले पाहिजे. आयुष्यात चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी सोबत असली की मग पडणारे पुढचे पाऊल कधीच चुकत नसते. आपल्या राज्यघटनेतील मतदानाचा अधिकार ही अशी शक्ती आहे जी कोणत्याही ब्रह्मास्त्रापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मत हे देऊ शकता. मग त्याचप्रमाणे तुम्ही जसं मत देऊ शकता हा अधिकार तुम्हाला आहे
तसं तुम्ही कोणाच्या विषयी मत बनवू नका, किंवा तुम्ही फक्त चांगलेच मतं बनवा आणि तुमचं मन हे अगदी निर्मळ ठेवा. म्हणून लोकही तुमच्याबद्दल वाईट मतं बनवतील, पण त्यांच्या मतावर तुम्ही अवलंबून राहू नका. कारण तुम्ही चांगले आहात हे तुम्हाला माहिती आहे आणि देवाला माहिती आहे. याच्यावर फक्त तुम्ही विसंबून राहा. आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम नेहमीच आपल्या यश मिळवून देत असते. म्हणून परिश्रमावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. आपण स्वतःची पाठ ठोकू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच आपल्या जीवनात हितचिंतकांची आणि निंदकांची आवश्यकता मात्र नक्कीच असते. मग ते बोलले तर आपण नक्कीच पुढेही जात असतो. मर्यादेमध्ये राहून सर्व काही मिळवता येतं. त्यासाठी संस्कार त्यागणं गरजेचं नसतं. म्हणून अज्ञानाची शक्ती क्रोध आहे आणि ज्ञानाची शक्ती ही शांतता आहे. म्हणून शांत राहायला तुम्ही शिकलं पाहिजे. दुःखाचा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुखही डोळ्यांना अजिबात दिसत नाही. मन ही एक अशी भूमी आहे, तिथे तुम्ही मानसिकतेचे जे काही बीज पेराल तेच फळ तुम्हाला लाभत असते आणि तुम्हाला मिळत देखील असते. म्हणून परिस्थितीची ओढाताण असून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी पडत नसते. नेहमी सकारात्मक लोकांसोबत राहा, कारण त्यांना समस्येतही संधी ही दिसत असते. म्हणून मित्रांनो, सगळं सोपं आहे असं समजा. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. सगळं काही शक्य होईल याच्यावरही तुम्ही विश्वास ठेवायला शिका. यशाचे एकमेव कारण म्हणजे संयमाने ऐकणे, समजून घेणे आणि सन्मान देणे. हे जर तुम्ही केले तर सर्व काही तुमच्या जीवनामध्ये अगदी सफल होऊन जाईल. खरं समाधान हे सुख नाही, तर एखाद्या व्यक्तीचं दुःख वाटून घेण्यात आहे. म्हणून प्रत्येकाचे दुःख वाटत चला आणि पुढे चलत चला. आणि जीवनामध्ये भरपूर माणसं भेटतील, त्यांच्याकडून अनुभव घेत चला. वय हे आपल्या विचारात असते. आपण जेवढा विचार करतो तितके आपले वय असते. जीवनात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना कधी नशीब समजण्याची चूक करू नका, कारण ते नशीब नव्हते. त्यातून तुम्ही भरपूर काही शिकलात आणि पुढे ती चूक तुम्ही करणार नाही हेही तुम्ही शिकला आहात. मोठी वादळ सुद्धा मजबूत दगड हलवू शकत नाही. त्याचप्रमाणे शहाणा माणूस स्वतःच्या स्तुतीने किंवा टीकेने प्रभावित होत नाही. शेवटचा प्रयत्न करून बघण्यात काय हरकत आहे. या वाक्याने कित्येक स्वप्न नव्याने सुरू होत असतात आणि मग ते शेवटी जात असतात आणि त्यांना यश हे मिळतही असतं. आकाशात पूर्व आणि पश्चिम असा भेद होत नाही. माणसं स्वतः आपल्या मनात भेदभाव निर्माण करतात आणि मग ते सत्य मानतात. सिमेंट मधूनही शिकायला मिळते. जोडण्यासाठी नम्र असणे आवश्यक आहे आणि जोडलेले राहण्यासाठी कठोर असणे आवश्यक आहे. म्हणून तसे तुम्ही त्याच्याकडून बोध घेऊ शकता. म्हणून यश मिळवायचे असेल तर स्वतःवर नियंत्रण तुम्ही नक्कीच ठेवायला शिकले पाहिजे. पेन्सिलच्या असंख्य चुका माफ होतात, पण पेनावर मात्र जबाबदारीचं ओझं हे कायमच असतं. आपलं चांगलं झालेलं जेव्हा आपल्या माणसांनाच बघवत नाही ना, तेव्हा व्यक्ती सर्व काही जिंकून सुद्धा दुःखी असते आणि त्याला सुख कधी मिळतही नसते. म्हणून तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतात. म्हणून कर्म ही चांगली ठेवा. स्वतःची तुलना कधी कोणासोबत करू नका, कारण स्वतःपेक्षा उत्तम या जगात कोणीच नसतं. अनुभव तुम्हाला नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो. म्हणून अनुभव घेत चला. माणसाने आपल्या चंचल आणि अस्थिर मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि ते ठेवले तर जीवनामध्ये भरपूर तुम्ही लांबचा पल्ला गाठू शकता. जोपर्यंत आपण काही वाईट विचार आपल्या मनात येतील आणि ते वाईट विचार आपण सोडत नाही, तोपर्यंत आपल्याला चांगले दिवस येणार नाही आणि चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडणार नाही. जो एकदा विश्वासघात करतो त्याच्यावर पुन्हा कधी तुम्ही विश्वास ठेवू नका आणि कधीही त्याच्याबरोबर चांगल्या पद्धतीने बोलू नका, कारण तो विश्वासघात शेवटी तुमच्यासोबत परत करू शकतो. यशाची आसक्ती व अपयशाची भीती सोडून मनापासून आपले कर्म हे आपण करत राहिले पाहिजे. निश्चयी व्यक्ती उंच भरारी घेणाऱ्या पक्षासारखी असते. वाढ किंवा बदल दोन्हीही वेदनादायक असू शकतात, पण जिथे तुमचा काहीही संबंध नाही तिथे अडकून राहण्यासारखे दुःख कुठेच नसते. सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत देत असते. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. अनुभव कोणताही असो तो कधीच व्यर्थ जात नसतो. एखाद्याला क्षमा करणे हे कमकुवतपणाचे नाही तर शौर्याचे लक्षण आहे आणि क्षमा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. पूर्तीपेक्षा प्रतीक्षेचा क्षण नेहमीच मोठा असतो. पडला असतील हजारदा पराभवाच्या भयान रात्री, पण झाले गेले आता विसर. मूळ आवळ अश्रू आवर, लक्षावरती ठेव रोख नजर आणि पुढे चालत राहा. बाळा, तुला एक दिवशी नक्कीच यश मिळेल. अपशब्द बोलणे
हे आकाशात भिरकावलेल्या दगडाप्रमाणे असते. ते परतून आपल्याकडे येत असते, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. एक माणूस मेल्यावर स्वर्गात जातो. यमदूत म्हणतो स्वर्गात तुमचे स्वागत आहे. माणूस म्हणतो स्वागत वगैरे जाऊ द्या, पण मला माझे कर्म मी कसे केले ते मला दाखवा, आणि चांगले कर्म किती केले आणि वाईट कर्म किती केले ते दाखवा. पण यमदूत त्याला दाखवत नाही, पण त्याची शिक्षा मात्र त्याला नक्कीच देतो. म्हणून कर्म हे तुम्हाला सांगत नाही की मी तुम्हाला काय शिक्षा देणार आहे, ते तुम्हाला शिक्षाही देतच. त्याचप्रमाणे कर्म हे तुम्ही चांगलेच केले पाहिजे आणि वाईट कधीच केली नाही पाहिजे. ध्येय साध्य करण्याचे स्वप्न पहा. स्वप्नांशिवाय कोणतेही ध्येय हे साध्य होत नसते, आणि ध्येयाशिवाय यश हे मिळू शकत नाही. म्हणून आठवू नकोस भूतकाळातले काही. ध्येयापूर्तीसाठी पळायला शिक. स्वप्नांमधल्या जगण्याचा गुंतू नकोस. स्वप्नांसाठी आट्टाने जगायला शिक, तरच तू आयुष्यात भरपूर पुढे जाशील. ज्या कुटुंबात आपुलकी, नम्रता आणि विवेक असतो ते घर स्वर्गात समान असते, आणि त्या घरात नेहमी भगवंताचा वास असतो. सर्व परिस्थितींचा सामना करणाराच मोठ्या उंचीवर पोहोचत असतो, आणि त्याला मोठे शिखरही मिळत असते, आणि भरपूर काही तो जीवनात मिळवू शकत असतो. म्हणून असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असतं. दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभं राहू शकत नाही. म्हणून निष्क्रिय आणि अहंकारी माणसं शेवटी एकटीच पडत असतात. संकटावर पाय ठेवून उभे राहा, कारण एक दिवस संकटच तुम्हाला नवा मार्ग नक्कीच दाखवेल. प्रावीण्य मिळवण्याचे माणसाला आयुष्यात कोणतीच चूक करायची मुभा नसते. जेव्हा सगळे साथ सोडतात ना, तेव्हा आयुष्याची खरी लढाई ही सुरू होत असते, आणि प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकणं आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं सोडायचं नसतं. ते प्रयत्न आपण करत राहिलेच पाहिजे. अज्ञानरूपी रोपट्याला शिक्षण नावाचे खतपाणी घातले तर उद्या त्याचे रूपांतर ज्ञानरूपी वटवृक्षात नक्कीच होते. म्हणून आयुष्यात काही शिकायचे असेल तर आधी कठीण परिस्थितीत शांत राहायला तुम्ही शिकले पाहिजे, आणि ते शिकलात की तुम्ही संयमी बनता आणि शांत बनता. मग तुम्ही कुठलाही यश आणि मुकाम तुम्ही प्राप्त करू शकता. संकट पाण्यासारखं असतं, जे तुमच्या बुडण्यासाठी नाही तर त्यात कसं पोहायचं हे शिकवण्यासाठी मात्र तुम्हाला आलेलं असतं, ते तुम्ही शिकावं असतं. मग दुःख वाट्याला येणे स्वाभाविक आहे, पण दुःखी व्हायचे की नाही हे आपल्या हातात आहे, आणि ते आपण ठरवलं पाहिजे. शब्दाला अर्थ असतो तसा मौनाचाही अर्थ असतो. म्हणून मौन तुम्ही पाळायला शिका. नक्कीच तुम्हाला त्याचा अर्थ कळायलाही लागेल. ध्येय एवढं मोठं ठेवा की समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील, आणि त्या अडचणी तुम्हाला काहीच वाटणार नाही. म्हणून राग कोंडून ठेवणे म्हणजे दुसऱ्यावर फेकण्यासाठी हातात जळका निखारा घेणे आहे. म्हणून ते कोंडून न ठेवता तुम्ही राग हा निश्चित काढला पाहिजे, पण तो चांगल्या पद्धतीने बाहेर काढला पाहिजे. आनंदी राहायचे असेल तर लोकांच्या गोष्टीवर कमी आणि आपल्या विचारांवर तुम्ही जास्त लक्ष मात्र दिलं पाहिजे. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळा रुबाब असतो आणि एक वेगळी चाल असते. मित्रांनो, हातावर विश्वास ठेवून नक्कीच कष्ट करणाऱ्याला कुणापुढे हात पसरावे लागत नाही, कारण त्याच्या हातावर पूर्णपणे विश्वास असतो. वर्तन दर्पणा समान असते, ज्यात अहंकार आणि संस्कार या दोघांचाही चेहरा दिसत असतो. दुसऱ्यांना अडचणीत टाकून स्वतःचा स्वार्थ पाहणारे जीवनात कधीच मात्र यशस्वी होत नाहीत. त्यांना नेहमी असफल होणे हे निश्चित आहे, कारण ते दुसऱ्याचं वाईट शोधत आहेत, आणि जो दुसऱ्याचं वाईट शोधतो आणि चिंतो त्याला आयुष्यात कधीही चांगले दिवस मिळत नाही. मन समाधानी असेल तर स्वतःला आनंदी ठेवणे सहज शक्य आहे. लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळालेल्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो, आणि हे लोकांना माहिती नसते. ते फक्त आपल्यालाच माहिती असते. प्रत्येकाचा बदल घ्यायचा नसतो. मग तो बदला तुम्ही घेत असताना तो बदल हा त्या माणसामध्ये किंवा आपल्यामध्ये होत असतो. काहींना त्यांच्या कर्मावर सोडून द्यायचं असतं. त्यांना त्यांच्या कर्माची फळं ही नक्कीच मिळत असतात. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे. आयुष्यात काही प्राप्त करायचे असेल तर पद्धत बदला, ध्येय बदलू नका, आणि ध्येय तेच ठेवा, फक्त मार्ग बदला. मूर्खाची 5 लक्षणे आहेत: गर्व, अपशब्द, क्रोध, हट्टीपणा आणि दुसऱ्यांच्या मतांचा अनादर करणे. हे मूर्खाची लक्षणे आहेत, आणि ही लक्षणे तुमच्यात कधी नसायला हवी. आणि विचार माणसाला ध्येयवादी बनवतात, पण कृती माणसाला त्या ध्येयापर्यंत पोहोचवत असते. समाधान असल्यावर दुसऱ्याकडे काय आणि किती आहे हा विचार सुद्धा आपल्या मनात येणार नाही, आणि येत सुद्धा नाही. म्हणून तो विचारही मनात तुम्ही आणू नका. मित्रांनो, तुमच्या मनातून आधी नकारात्मक विचार तुम्ही सोडा. पुढे जाण्याचे अनेक मार्ग आपोआप मोकळे होतील.
आणि तुम्हाला मार्ग हे दिसत जातील. तसेच मग तुम्ही जर मनामध्ये नकारात्मक विचार ठेवले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी नकारात्मक दिसतील आणि सकारात्मक तुम्हाला काहीच दिसणार नाही. त्यामुळे मनामध्ये फक्त तुम्ही सकारात्मक गोष्टीच ठेवल्या पाहिजे. अशी एखादी वाईट गोष्ट असावी ज्यामुळे जगात काही चांगले आणि शुद्धही आहे याची सिद्धता स्पष्ट करता यावी. धन आणि बळ कुणालाही वाईट मार्गावर नेऊ शकतात, परंतु चांगले विचार आणि माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. आणि ती प्रेरणा असली की आयुष्यात आपण पुढे जात असतो. स्वार्थाशिवाय आणि गरजेशिवाय नियमित आठवण काढणारे भाग्याने भेटतात आणि नक्कीच ते भाग्याने भेटतात आणि चांगली माणसं आपल्याला भेटत असतात. चांगली गोष्ट वाचण्याची सवय असेल तर आपोआप चांगल्या गोष्टी आपल्याला करताही येतात आणि आपल्या जीवनामध्ये त्या आपण आत्मसातही करत असतो. मनातील भाव समजून घेणारी माणसं सोबत असतील तर मग अबोल भावनाही बोलक्या होत असतात आणि आपल्या मनातलं ते व्यक्ती जाणून घेत असतात. जेव्हा हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश मिळून जात असते आणि तेव्हा आपण कामाची सुरुवात करताच आपल्याला शेवटचा नजारा हा दिसत मात्र असतो. म्हणून वेळेवर वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला नक्कीच वेळ लागत नाही. म्हणून या वेळेला तुम्ही महत्त्व द्यायला शिका. सर्वांचे सल्ले ऐका, पण तेच करा ज्याचे समर्थन तुमचे धैर्य आणि विवेक नक्कीच करेल. म्हणून विचार चांगले असायला हवेत, कारण दृष्टीचा इलाज करता येतो, पण दृष्टिकोनाचा विचार आणि इलाज हा करता येत नाही. प्रत्येकाने आपल्या चुकांना दिलेलं नाव म्हणजे अनुभव आहे आणि अनुभव प्रत्येकाला आयुष्यामध्ये येत असतात. म्हणून चुकलेल्याच्या वाटाच नवीन वाटा शोधण्याची प्रेरणा देतात. म्हणून ज्या वाटा तुम्ही चुकाल ना त्या चांगल्यासाठी चुकाल हे फक्त लक्षात ठेवायला शिका. जादू करून स्वप्न हे कधी वास्तवात उतरवता येत नाहीत. त्यासाठी घाम, दृष्ट निश्चय आणि मग कठोर परिश्रम हे करावेच लागते. जेव्हा नात्यांमध्ये दुरावा वाढत जातो तेव्हा भावनांमध्ये फक्त आणि फक्त अहंकारच शिल्लक राहत असतो आणि तो अहंकार आपले नाते हे मिटवून टाकत असतो. स्वतःच्या जीवावर जगायला शिका. थोडंसं अवघड वाटेल, पण स्वतःच्याच नंतर अभिमान तुम्हाला मात्र नक्कीच वाटेल. म्हणून कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना तुम्ही प्राधान्य द्यावे. आणि कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही. म्हणून त्याला आधार द्यायला तुम्ही नक्की शिकले पाहिजे. आळशी माणूस शुभ दिवसाची वाट पाहतो, पण जो कष्ट करतो त्याच्यासाठी प्रत्येक दिवस हा शुभच असतो आणि तो त्या कष्टासाठीच काम करत असतो. म्हणून अस्त्याची झेप किंवा वेगवान असो शेवटपर्यंत टिकतं, ते केवळ सत्य असतं. म्हणून असत्य कधी टिकत नाही आणि शेवटपर्यंत ते जातही नाही. म्हणून प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही. म्हणून स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडत नाही. ते नक्कीच काम करतात, कष्ट करतात आणि ती गोष्ट मिळवून सुद्धा राहतात. म्हणून कोण कधी आणि किती आपलं असतं हे फक्त वेळ सांगत असते. म्हणून त्या वेळेवर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवायला शिका. मित्रांनो, आयुष्य आनंदाने जगायचं नक्कीच असेल ना तर एक लक्ष ठेवा. लोकांकडे दुर्लक्ष करा आणि फक्त आपल्यावर लक्ष ठेवा. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो आणि तो सर्वश्रेष्ठच आपल्याला देणार आहे. यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवत चला. तुम्हाला स्वतःला कळत नाही ना इतक्या तुमच्या मनात काय चाललंय ना हे स्वामींना कळते. म्हणून नामस्मरण करताना स्वामी तुम्हाला पाहत नसतील ना, पण नक्कीच स्वामी मनापासून तुमच्या मनात पाहत असतात आणि डोकावत असतात. कारण स्वामी तुमच्या हृदयातच आहेत आणि तुम्ही नाम घेता म्हणून स्वामी तुमच्या मागे पुढे चालतात. आणि हे नक्कीच खरं आहे आणि असा अनुभव मी सुद्धा घेतला आहे. म्हणून अभिमान आणि गर्व यात मोठी तफावत असते. अभिमानाने व्यक्तिमत्वात चकाकी येते तर गर्वाने व्यक्तिमत्वाला कीड लागते. म्हणून अभिमान जरूर बाळगा, पण कोणत्याही गोष्टीचा गर्व होऊ देऊ नका, कारण त्याने तुम्ही नक्कीच खाली याल आणि असफल होऊन जाल. अहंकारापासून तुम्ही सावध राहा. ही दुधारी तलवार आहे. बाहेरील कडा तुमची लोकप्रियता कमी करते तर आतील कडा तुमची शुद्धता ही कमी करत असते. म्हणून मित्रांनो, वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयाची असो, ती फक्त स्वतःच्या कष्टाची पाहिजे एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून ते कष्ट तुम्ही केलेच पाहिजे. स्वामी म्हणतात, दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना तो नाहीसा होत असतो. म्हणून दोष कधीच लपवू नका. विश्वास हा कोणावरती पण ठेवत जाऊ नका, कारण आज आपल्यासोबत एका ताटात खाणारा माणूस सुद्धा ना वेळ आल्यावर आपल्यावर पलटतो आणि मग तो आपल्या विरुद्ध होत असतो.
पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार तुम्ही करू नका. तुम्हाला जे करायचे नक्कीच तेच तुम्ही केले पाहिजे. सूर्य बोलत नाही, पण त्याचा प्रकाशच त्याला त्याचा परिचय देत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय नक्कीच मात्र देतील. म्हणून साथ देण्याची हिंमत नसेल तर तुम्ही सोबत राहण्याची गंमत कधीच करू नका आणि कधीच त्यावरचा निर्णय निश्चित तुम्ही करू नका. म्हणून निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन, असं स्वामी आपल्याला संबोधून म्हणत आहेत आणि स्वामी आपल्याला आधार देत आहेत. म्हणून स्वामी प्रत्येक क्षणाला आपल्याला आधार देत असतात. फक्त आपण ते समजून घेण्याची गरज असते आणि एकदा का ते आपण समजून घेतले मग आपल्याला सर्व काही जीवनात समजायला लागते. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास नक्कीच ठेवला पाहिजे. स्वामींच्या आगमनाने सर्व दुःख, दैन्य, चिंता नक्कीच पळून जातात. म्हणून स्वामींचं दर्शन तुम्ही दररोज घेतलं पाहिजे. देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव, जीवा भावाचे मित्र मात्र खूप सारे जमव. आणि असेच देव आपल्याला सांगून गेले आहेत. म्हणून माणुसकी आपण जपली पाहिजे आणि जितकी जास्त माणुसकी जपली तितकी जास्त देव आपल्याला देत जाईल, हेही तितकेच खरं आहे. म्हणून सत्य पचवण्याची फक्त कुवत नसली की मग माणूस खोटी बदनामी करायला सुरुवात नक्कीच मात्र करत असतो. म्हणून तुम्ही खोटं आणि सत्य हे कधीच लपवू नका आणि ते लोकांसमोर नक्कीच आणा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आयुष्य गरिबीत गेलं ना तरी चालेल मित्रांनो, पण लाचारीत जाता कामा नये आणि लाचारी तुम्ही कोणासमोर करूही नका. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा आणि नक्कीच ते तुम्हाला सापडतीलही आणि मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते व्यक्ती देईलही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, असे स्वामी म्हणत आहेत. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला शिकला, हे तितकंच खरं आहे. म्हणून तसं आयुष्य तुम्ही जगायला शिकले पाहिजे. लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत. दिवस तेच आहेत, फक्त लोक पहिल्यासारखे राहिले नाहीत असं आपण म्हणू शकतो. आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण मात्र आपलं असलंच पाहिजे. म्हणून कर्म चांगली करत जा. नुसती देवाची पूजा करून काही होत नाही. जब कर्म हो काला तो क्या करेगा ऊपर वाला. म्हणून कर्म कधी काळ ठेवू नका. नेहमी ते सफेद ठेवा आणि नितळ पाण्यासारखं ठेवा. वेळ निघून जाते पण शब्द मात्र कायम लक्षात राहत असतात. म्हणून शब्द ही जपून वापरत जा, किंवा ते तलवारीच्या धारेने सुद्धा जास्त ते मनाला टोचत असतात. कोणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरा सुद्धा नक्कीच मात्र असू शकतो. म्हणून आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमत ही राहत नाही आणि मग ती व्यक्ती आपली किंमतही करत नाही. मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा, कारण फसवणारा जरी कोणीही असला तरी वाचवणारा भगवंत कायम आपल्या पाठीशी असला पाहिजे आणि शेवटपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावं लागेल आणि ते तुम्हाला हरवावंच लागेल, तरच तुम्ही नक्कीच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. माहीत नाही तुमचं आणि माझं काय नातं आहे असं स्वामींना आपण म्हणतो, पण तुमच्या विना जीवन जगणं या जन्मात अशक्य आहे. आणि स्वामींविषयी आपण चांगल्या मनात भावना ठेवल्या तर स्वामीही आपल्याला चांगल्या पद्धतीने भरपूर आशीर्वादही देतात. म्हणून स्वामींविना हे जगणं अशक्य आहे. आपल्या नशिबापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवा आणि हे ते योग्य वेळ योग्य तेच करतात. आपल्या नशिबात नसलेलाही आपल्या ओझोळीत ते टाकत असतात आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला ते देत असतात. जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळाल्या पाहिजे आणि या जन्मात तुम्ही त्या सार्थ मात्र नक्कीच केल्या पाहिजे. जे मिळत नाही त्याची अपेक्षा असते आणि जे मिळाले आहे त्याची कदर मात्र नसते. म्हणून माणूस वागण्यातून कळतो तेवढाच तो बोलण्यातूनही ओळखता यायला हवा. आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं, पण स्वतःला त्रास आणि मनस्ताप होईल इतकं नाही आणि तितकं तुम्ही राहूही शकत नाही. म्हणून दुसऱ्याचे वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्या सोबत वाईट होईल आणि हे सत्य आहे आणि हीच नियती आहे आणि हेच तुम्ही नक्कीच समजून घेतले पाहिजे. मित्रांनो, स्वामी आपल्याला बोध देत आहेत आणि ते म्हणत आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. आणि स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे राहत. फक्त आपला विश्वास स्वामींवर पूर्णपणे असायला हवा. म्हणून भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून नक्कीच तुम्ही सावध राहा. कारण भांडण करणारे ओळखता येतात पण भांडण लावणारे हे ओळखता येत नाही.
आणि जीवनामध्ये तीच लोक भरपूर काही गोष्टी बदलून टाकत असतात. म्हणून जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी कधीच नसते, आणि जिथे माणुसकीची शिकवण असते ना तिथे माणसांची कमी नसते. एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून 100 लोकांच्या मध्ये चमकायचं असेल तर 99 लोकांचा विचार करायचा नसतो, आणि तो विचारही तुम्ही करायचा नाही. म्हणून हा विचार तुम्ही मनात आणला पाहिजे की वेळेनुसार मी बदललो पाहिजे, आणि वेळ चांगली आली की नक्कीच चांगले दिवसही आपल्या वाट्यालाही येतील, आणि चांगले दिवस स्वामी आपल्याला आणूनही देतील. फक्त विश्वास महत्वाचा आहे. जीवनात पाठिंबा देणारी माणसं आणि आशीर्वाद सोबतीला असेल की फक्त मनस्थितीच नाही तर परिस्थिती सुद्धा आपली बदलत असते. म्हणून वेळ गेल्यावर वेळ देऊन उपयोग नसतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून वेळ तुम्ही तेव्हा चांगलापणा दिला पाहिजे. जिथे आपण प्रार्थना करतो तिथे देव असतोच, पण देव तिथेही असतो जिथे आपण पाप करत असतो. म्हणून हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मिठासारखं झालं आहे आयुष्य. लोक चवीनुसार वापर नक्कीच करून घेत आहेत, पण आपलेही दिवस येणार आहेत हे मात्र निश्चित आहेत. म्हणून माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रेम आणि आपल्यांची साथ असणे खूप गरजेचे असते. हे मात्र निश्चित खरं आहे, आणि तेच जीवन आपलं त्यामुळेच बदलत असतं. कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवत असतात. म्हणून स्वामी सांगतात, काही गोष्टी उशिरा मिळतात पण त्या सर्वोत्तम मिळत असतात, आणि त्या मी तुमच्यासाठी राखीव ठेवत असतो. संस्कार चांगले असतील तर व्यक्ती कोणाच्या ताटातली हिसकावून खात नाही, आणि एखाद्याचं ताट मोकळं दिसलं तर आपण ताटातले थोडं दिल्याशिवाय आपण त्यांना राहतही नाही. म्हणून फक्त संस्कार चांगले असायला हवे, बाकी सर्व काही चांगलं होऊन जातं. आणि स्वामी आपल्या पाठीशी तसेच उभे असतात, आणि शेवटपर्यंत ते आपल्याला साथ देत असतात. फक्त विश्वास हा खूप महत्वाचा असतो, आणि तो विश्वास एकदा रुजू झाला की मग आपण काही चिंता करायची गरज नाही. आपली सगळी चिंता हे स्वामी करत असतात, आणि ते आपलं सर्व काही चालवत असतात. फक्त विषय असतो आपला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जीवनात काहीही उलटसुलट चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वास आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक, हे लक्षात ठेवा. आणि स्वामींचं मनात नामस्मरण करा, नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल. आणि तुमच्या मनात जर स्वामींचा विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्ही आमच्या सोबत आहेत, आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. मित्रांनो, काही लोकांची विचारसरणी एवढ्या खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही. त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होतील, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील. पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे. तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काही न ऐकता चांगलेच समजतील, आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील. पण स्वामींना माहिती आहे आपण कसे आहोत, आणि त्यामुळे काही तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. आणि हा स्वामींचा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि दिव्य संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.